तर यानंतर आपण बारामतीची थेट दृश्य पाहतोय। विद्या प्रतिष्ठानमध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू झालेली होती आणि या बैठकीनंतर आता पार्थ पवार, जय पवार तसंच श्रीनिवास पवार हे सुद्धा आपल्याला बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये रोहित पवार सुद्धा सहभागी झालेले होते। अधिकची माहिती जाणून घेऊया। मोहसिन शेख आपल्या सोबत आहेत। मोहसिन, बैठक झालेली आहे, यानंतर सध्या पाहणीसाठी जय पवार आणि पार्थ पवार हे बाहेर पडलेत, नेमकं काय कारण आहे? नक्कीच आपण बघतोय की ज्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानला अजित पवारांचं अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणी अजित पवारांचं स्मारक बनवण्याची चर्चा सुरू होती आणि त्या संदर्भात गेल्या 2 दिवसांपासून बैठका सुरू होत्या आणि आता तीच पाहणी करण्यासाठी पार्थ पवार आणि जय पवार हे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आलेले आहेत। तिथल्या स्थानिकांकडून ती माहिती घेत आहेत आणि एक प्लॅन मॅप जो आहे तर तो तयार करण्यात आलेला आहे, तो पार्थ पवार पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। किती वेळ ही बैठक सुरू होती आणि बैठकीच्या संदर्भातली इतर काही माहिती समोर आली आहे? नक्कीच ही बैठक तब्बल तासभर सुरू होती। आता रोहित पवार देखील या ठिकाणी पोहोचले आहेत। एक मॅप बनवण्यात आलेला आहे, एक सगळा हा स्मारक कशा असणार याची एक प्रतिकृती जी आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे। काही वेळासाठी थांबवते, सध्याची ही जे लाईव्ह दृश्य आहे ती आपण पाहूया। विद्या प्रतिष्ठानची बैठक संपल्यानंतर श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, त्यासोबतच रोहित पवार, जय आणि पार्थ पवार हे बाहेर पडलेले आहेत। विद्या प्रतिष्ठानचं हे प्रांगण आहे, याच ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते। इथेच त्यांचं स्मारक उभारलं जाऊ शकतं आणि त्याचमुळे सध्या ही पाहणी केली जाते। कालही एक बैठक झालेली होती आणि आजच्या बैठकीत सुद्धा यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा मोहसिन शेख यांच्याकडे जाऊयात। मोहसिन, नक्कीच आपण बघतोय की आता ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले होते त्या ठिकाणी पार्थ पवार असतील, जय पवार असतील आणि रोहित पवार असतील हे पोहोचलेले आहे आणि ते आता ह्या सगळ्या स्मारक नेमकं कसं असणार आहे, स्मारकाची प्रतिकृती कशी असणार आहे आणि या सगळ्या स्मारकासाठी कशा पद्धतीने एक मॅप तयार करायचा या सगळ्या गोष्टीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी एक त्यांच्या हातात आपण बघतो एक मॅप देखील पाहायला मिळतो आणि या मॅपमधून सगळं नियोजन केलं जात आहे आणि त्यासाठीच गेल्या 2 दिवसांपासून ही सगळी बैठका सुरू होत्या। पार्थ पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, रोहित पवार देखील आहे, शरद पवारांसोबत आता त्यांची काही वेळापूर्वी बैठक झाली। या बैठकीतून बाहेर आल्यानंतर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी हे पोहोचलेले आहेत आणि आता पार्थ पवार अजित पवारांची जिथे अंत्यसंस्कार झाले तिथे अभिवादन करताना देखील पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत रोहित पवार देखील आहे। स्थानिक या विद्या प्रतिष्ठानचे जे महत्वाचे विश्वस्ती आहेत त्यातले कर्मचारी अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजित पवार यांचं भव्य असं स्मारक विद्या प्रतिष्ठानमध्ये तयार करण्याच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्याला वेग आता कुठेतरी आलेला आहे आणि त्यामुळेच आता पवार कुटुंब या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहे। त्यासाठी सगळी तयारी जी म्हणता येईल आपल्याला ती आता सुरू झालेली आहे। अजित पवारांचा एक फोटो देखील या ठिकाणी मोठा फोटो या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात आणि पार्थ पवार असतील, जय पवार असतील, रोहित पवार असतील, ज्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी स्मारक तयार करण्याची देण्यात आली त्यांच्याकडून हे तिघेही बंधू माहिती घेताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेत आहेत की हे स्मारक नेमकं कसं असणार आहे, त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागणार आहे किंवा या स्थानिक विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरच्या काय सगळ्या मूलभूत सुविधा पाहता त्या स्मारकासाठी काय योग्य असेल, काय गोष्टी टाळल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचा एक मॅप म्हणता येईल आपल्याला तो तयार केला जातोय। त्या दृष्टीने योजना बनवली जाते आणि आता हा सगळं स्मारक कधी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र अजित पवार यांचं एक भव्य स्मारक विद्या प्रतिष्ठानवर करण्यासाठी किंवा त्या बनवण्यासाठी आता पवार कुटुंबियांकडून हालचाली सुरू झाल्या आणि त्यासाठीच 2 दिवसांपासूनच्या बैठका सुरू होत्या। आता हे स्मारक कधी होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। हा स्मारक कसा असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र त्या दृष्टीने पावलं उचलली जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे।
अगदी अधिकाऱ्यांच्या मार्फत सुद्धा ही सगळी माहिती त्यांना दिली जाते। एका मॅपच्या आधारे हा आराखडा समजून सांगितला जातोय, ज्यामध्ये आपल्याला श्रीनिवास पवार पाहायला मिळत आहे, जे अजित पवार यांचे बंधू आहेत, जय आणि पार्थ पवार आहेत, आमदार रोहित पवार सुद्धा आहेत, तसंच राजेंद्र पवार सुद्धा उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आणि पवार कुटुंबीय आज एकत्रित खरं तर विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। आज सलग दुसरा दिवस होता या बैठकीचा आणि स्मारकासंदर्भात यामध्ये सविस्तर चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे। एकंदरीतच ही बैठक झाल्यानंतर मैदानाच्या पाहणीसाठी जय पवार आणि पार्थ पवार पोहोचलेले आहेत आणि आराखडा कसा असेल या संदर्भातली माहिती ज्यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत समजून घेतली जाते। हे तेच प्रांगण आहे जिथे अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते आणि तिथेच विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये अजित पवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे। त्या दृष्टीनं ही सगळी पाहणी केली जाते। आजच्या बैठकीमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि त्यासाठी प्रतिभा पवार सुद्धा उपस्थित होत्या। श्रीनिवास पवार सहभागी झालेले होते, रोहित पवार होते, प्रामुख्यानं जय आणि पार्थ पवार सुद्धा सहभागी झालेले होते। पुन्हा एकदा मोहसिन शेख यांच्याकडे जाऊयात। मोहसिन, आज सविस्तर एक बैठक झाली आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त या स्मारकाविषयी चर्चा झालेली आहे का? नेमके काय इनपुट्स आहेत? नक्कीच बैठक ही महत्वाची समजली जाते, कारण काल देखील ही बैठक झाली होती, आज देखील बैठक झाली। आज देखील आपण बघितलं तर पार्थ पवार असतील किंवा जय पवार असतील हे या बैठकीला उपस्थित होते, शरद पवार स्वतः उपस्थित होते आणि आज रोहित पवार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली। त्यामुळे साहजिकच या सगळ्या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या स्मारकांबद्दलच सगळी चर्चा झाल्याची माहिती मिळते, कारण जर विश्वस्ततेची वेगळी बैठक असती तर रोहित पवार हे या विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तपदी नाहीये, त्यामुळे त्यांची हजेरी ही आजच्या बैठकीतली ही स्मारकासंदर्भातच असल्याचं देखील माहिती मिळते। सगळं पवार कुटुंबातील महत्वाचे अनेक सदस्य, राजेंद्र पवार देखील असतील, हे सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले होते आणि त्यांनी ही सगळी बैठक झाली। तब्बल तासभर सुरू झालेल्या बैठकीनंतर स्वतः पार्थ पवार आणि जय पवार आणि रोहित पवार ज्या ठिकाणी हे स्मारक तयार करण्याच्या हालचाली सुरू आहे किंवा प्राथमिक पद्धतीने जो मॅप तयार करण्यात आलेला आहे, आराखडा जो तयार करण्यात आलेला आहे, त्या दृष्टीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याची सगळी माहिती त्यांनी घेतलेली आहे। त्यात काही बदल असतील किंवा काही सूचना असतील ते देखील त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेले आहे। त्यामुळे अजित पवार यांचं स्मारक लवकरच या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने काम देखील तातडीने सुरू करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पवार कुटुंबीय ज्या अपघाताच्या घटनेनंतर ज्या दुःखातून सावरत आहे त्यात नंतर पहिली जी कृती कोणती केली जात असेल तर ते अजित पवारांच्या स्मारक बनवण्यासंदर्भात केली जाते आणि त्यासाठीच या सगळ्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात जे मैदान आहे त्याच्या वेगवेगळ्या परिसरातील माहिती पार्थ पवार यांनी जाणून घेतली, तशा सूचना देखील इथल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या। त्यामुळे पार्थ पवार हे स्वतः या सगळ्या जे स्मारक तयार करण्याची हालचाली सुरू आहे त्या दृष्टीने पावलं उचलताना पाहायला मिळतं। मोहसिन, आणखी एक महत्त्वाचं, आजच्या बैठकीमध्ये खरं तर फक्त आणि फक्त पवार कुटुंबीय होते, त्यामुळे एका अर्थानं कौटुंबिक चर्चा झाली असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मात्र हा सगळा जो निर्णय आहे तो विश्वस्तांसह घेण्यात आलेला आहे का किंवा त्याची काही वेगळी बैठक होणार आहे का? नक्कीच आपण बघितलं दीपाली तर या सगळ्या प्रतिष्ठानवर अध्यक्ष हे शरद पवार स्वतः आहे, अजित पवार या प्रतिष्ठानवर होते आणि पवार कुटुंबातील अनेक सदस्य या प्रतिष्ठानमध्ये होते। त्यामुळे या अजित पवारांचे जर आपण काम बघितलं, बारामतीचं नातं बघितलं तर त्यामुळे साहजिक याला कोणाचा विरोध नसणार आहे। फक्त हा स्मारक कधीपासून याचं काम कधी होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सगळ्यांचीच म्हणजे सगळ्यात विश्वस्तांचं म्हणणं आहे की हे स्मारक बनलं पाहिजे आणि मोठं असं भव्य दिवस स्मारक अजित पवारांचं जे बारामतीसाठी त्यांनी काम केलं आहे त्याच्या आठवणीत आणि बारामतीकरांच्या आठवणीत हा एक स्मारक उभं केलं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आणि त्या दृष्टीने जे सगळे पावलं उचलली जातात। निश्चित ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण मोहसिन पाहूया, तुम्ही सोबत राहा। तर अजयदादा यांच्या स्मारकासाठी ही जागेची पाहणी सध्या केली जाते। अगदी काही वेळापूर्वी बारामतीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली, विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली, ज्यामध्ये पवार कुटुंबीय हे सहभागी झालेले होते। अजित पवार यांचे बंधू असतील, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार असतील, त्यासोबतच रोहित पवार, पार्थ आणि जय पवार हे सुद्धा सहभागी झालेले होते। प्रतिभा पवार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या। जशी ही बैठक संपली त्यानंतर
अजितदादा यांच्या स्मारकासाठीची जी जागा आहे म्हणजे विद्याप्रतिष्ठानचं जे मैदान आहे, प्रांगण आहे, त्या ठिकाणी या जागेची पाहणी करण्यासाठी हे सगळेजण पोहोचलेले आहेत. अधिकारी तिथे उपस्थित आहेत आणि अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आपल्याला एक मॅप पाहायला मिळतो. हा तो आराखडा असू शकतो ज्याची माहिती सध्या पवार कुटुंबीय जाणून घेत आहेत. सध्या पाहतोय पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार यांची पाहणी पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा एकदा आता या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी रवाना होऊ शकतात. मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत. मोहसिन, नक्कीच आपण बघतोय की आता रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील, जय पवार असतील, हे सगळेच आता हे सगळी पाहणी करून आता पुन्हा एकदा बैठकीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे सगळेच पवार कुटुंबीय पुन्हा एकदा स्मारकाच्या निमित्ताने किंवा अजित पवारांचं भव्य स्मारक उभं करण्यासाठी एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पार्थ पवार आहे, रोहित पवार आहे, जय पवार आहे, हे सगळेच या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि सगळ्यांकडून ही सगळी पाहणी केली जाते. आराखडा कसा आहे हे सगळं जाणून घेण्यास आराखडा तयार केला जातोय. त्याच्या दृष्टीने सूचना देखील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. रोहित पवार देखील आहे आणि काल देखील त्या ठिकाणी या संदर्भात एक बैठक झाली. ती आज देखील बैठक झाली आहे. त्या बैठकीत सगळे उपस्थित असल्याचं आपल्याला पवार कुटुंब पाहायला मिळाले आणि त्यामुळे आता स्मारकाचे निर्णय कधी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आपण रोहित पवार देखील आहे या ठिकाणी. रोहित पवार आहेत, ते काही बोलतात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. श्रीनिवास पवार आहेत, ते देखील या ठिकाणी आहे. त्यांच्याकडून देखील थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळे नेते आहेत अजित पवारांचं स्मारक तयार करण्यासाठी किंवा अजित पवारांचं स्मारक कसं असावं यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत. त्या सुद्धा यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. रोहित पवार आहेत, आपण त्यांच्याशी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया की स्मारकाबद्दल नेमकं काय चर्चा झाली आहे. सगळेच पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. पार्थ पवार आणि जय पवार निघालेले आहे आणि त्यामुळे एकंदरीत स्मारकाबाबत सगळ्यांचं लक्ष लागलं की हे स्मारक नेमकं कसं असणार आहे. स्मारकाबद्दल काही माहिती समोर येते कशी देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्या सगळ्या या जे विद्याप्रतिष्ठान आहे या विद्याप्रतिष्ठानावर अजित पवारांचं भव्य असं स्मारक उभं केलं जाणार आहे. त्यासाठी पवार कुटुंबियांच्या गेल्या 2 दिवसांपासून बैठका सुरू आहे. विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्या बैठका होत आहेत आणि सगळे या सगळ्या आराखड्याबद्दल चर्चा केली जाते आणि त्यासाठी सगळे प्रयत्न सुरू असतात आपल्याला पाहायला मिळतात. आपण थोडंसं रोहित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय की नेमक्या आराखड्याबद्दल काय चर्चा झाली, काय बैठक झाली, ते माध्यमांशी बोलतात का हे देखील ते माध्यमांशी बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार. कारण अजित पवार यांच्या अपघातानंतर कोणत्याही पवार कुटुंबियांकडून शरद पवारांची पत्रकार परिषद सोडली तर कोणीही अद्याप तरी सगळी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि रोहित पवार काय बोलतात का हे देखील विचारण्याचा प्रयत्न करूया. काय झाली पाणी केली दादा जाऊ द्या दादा समोर बघा इकडे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार आज संपतोय आणि एकंदरीत बघितलं की आपण अजितदादांच्या हाताने झालेला हा सर्व प्रचार फक्त शांत पद्धतीने करण्यात आला. परिपत्रक फक्त वाटण्यात आलं. 28 तारखेला ही दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी घाईघाईली विमानाली निघाले आणि दुर्दैवी ही घटना घडली. म्हणजे हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस, जिल्हा परिषदचा 12 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला पाठिंबा हा नागरिकांनी द्यावा अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो. आणि राजकीय नेते
दादा तर होतेच आणि एक फार मोठं नेतृत्व राजकारणातलं अजितदादा होते. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथं जिथं उभे आहेत तिथं लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल. पवार परिवाराला सुद्धा या दुःखद घटनेमुळे आणि या दुःखद टाईममुळे प्रचाराला कुठेच त्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे लोकही त्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतील असं वाटतं. कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पवारसाहेब पेल आपण पार पाडताना आपण बघतोय. एवढं मोठं दुःख असताना स्वतः पवारसाहेबांनी सर्व पवार कुटुंबियांना आपल्या सोबत घेत दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपण बघितलं की बैठक झाली आणि अजितदादांच्या स्मारकाची जागेची पाहणी देखील करण्यात आली. पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवारसाहेब हे नेहमीच केंद्रबिंदू राहिलेले आहेत. राजकीय दृष्टिकोनातून पवारसाहेबांचं कार्य मोठं होतं, सामाजिक दृष्टिकोनातून कार्य मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्यात तेव्हा पवारसाहेब हे भक्कमपणे परिवाराबरोबर राहिलेत. अजितदादासुद्धा परिवाराबरोबर जेव्हा केव्हा अडचण त्या ठिकाणी आली तेव्हा ते राहिलेले आहेत. आणि आज दादा नसताना पवारसाहेबांचं मार्गदर्शन हे जसं पूर्वी आम्हाला मिळत होतं तसं आत्तासुद्धा त्या ठिकाणी ते मिळतं आहे. आणि पार्थ असेल, जय असेल, काकी असतील, आम्ही सर्वजण असू हे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातले कुठले विषय असतील नाहीतर या ट्रस्टचा विषय असेल तर हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत आणि सामाजिक आहेत. याच्यात कुठेही त्या ठिकाणी राजकारण नाही. आणि त्यामुळे पवारसाहेबांचं मार्गदर्शन आज आम्हाला जसं लागतं आहे तसं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना बघतोय. पार्थ, जय, काकींचं आणि सर्वच लोकांचं, आमच्या सगळ्यात सर्वांचंच मत आहे की एक चांगलं स्मारक हे अजितदादांच्या नावाचं त्या ठिकाणी असावं. आणि त्या दृष्टिकोनातून योग्य जागा कुठली जिथं लोकांना येता येईल, भेटता येईल, बघता येईल, दर्शन घेता येईल. आणि काकांचं काम, अजित काकांचं काम हे 35-40 वर्षाचं राजकारणातलं होतं. त्यामुळे म्युझियमसुद्धा चांगल्या पद्धतीचं व्हावं असं लोकांची इच्छा आहे, परिवाराची इच्छा आहे. मग ते बारामती शहरामध्ये असावं का दुसरीकडे कुठं असावं या बाबतीतल्या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढच्या काही दिवसात योग्य असा निर्णय परिवाराकडनं आणि या ज्या संस्था आहेत, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, या संस्थेचे जे सर्व प्रमुख आणि ट्रस्ट आहेत त्यांच्याकडनं पुढच्या काही दिवसांमध्ये घोषणा होईल असं वाटतं. दादा, विलिनीकरणाच्या संदर्भात पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये वारंवार बैठका झाल्या. सगळ्या दोघांनी नेत्यांना माहीत होतं. परंतु आपण बघितलंय की अजितदादा गटाचे काही लोकांनी युटर्न घेतला आणि त्यांनी ही युती नको आणि अशी चर्चाच झाली नाही असं त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये 28 तारखेपासून आजपर्यंत परिवारामध्ये राजकीय कुठलीही चर्चा तिथं झालेली नाही. आणि आम्हीसुद्धा विनंती केलेली आहे की आम्हालासुद्धा राजकीय एखादी भूमिका घेणं या दुःखद काळामध्ये भावनिक दृष्टिकोनातून थोडंसं अवघड त्या ठिकाणी जातं आहे. 9 तारीख होऊ द्या, मग स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे आपल्याला बोलता येईल. कारण शेवटी दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या या कुठेतरी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. युती होईल नाहीतर विलिनीकरण होईल नाही होईल याच्यावर मी भाष्य करणं एवढा मोठा नाही. फक्त हे जे काय राजकीय दृष्टिकोनातून काही आरोप प्रत्यारोप नाही तर चर्चा जी कुठली या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यामुळे कुठंतरी दुःख वाटतं की अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस त्याच्या मनामध्ये काय याच्याबद्दल कुणीच तिथं चर्चा दुर्दैवाने त्या ठिकाणी करत नाही. चर्चा दुसरीकडेच कुठंतरी भरकटत चाललेली आहे आणि त्याला एक राजकीय स्वरूप हे मोठमोठ्या नेत्यांनी तिथं दिलं आहे हे बघून कुठंतरी परिवारातला एक व्यक्ती म्हणून दुःख वाटतं. नाही, पण आमदारांनी चर्चा सुरू केली की हा सगळा घातपात आहे, तर कसं पाहिलं जातं? काय विमानात घडलं, कसं घडलं हे सुद्धा 9 तारखेनंतर मी स्पष्टपणे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगेल. जे काय आमच्यापर्यंत माहिती आली आहे, अजून काय माहिती आम्ही मागवत आहोत. कारण एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जे काही बॉडी असेल, समजा DGCI असेल नाहीतर राज्य सरकार असेल नाहीतर केंद्र सरकार असेल,
नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू आणि त्याच्यावर नक्कीच ते लोक उत्तर देतील अशी अपेक्षा आपण करू. पवार कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला होता, परंतु आपण बघितलं की अजितदादांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे. कायमस्वरूपी हाच स्नेहभाव पवार कुटुंबामध्ये राहील आणि पुन्हा एकदा दोन्ही पक्ष एकत्र येतील. पवार परिवाराबद्दल बोलायचं झालं तर काही प्रमाणात जेव्हा पक्ष वेगळे झाले होते तेव्हा कुठंतरी एक जाणीव झाली होती की कुठंतरी दुरावा परिवारामध्ये तिथं आलेला आहे. पण नंतरच्या काळामध्ये साहेबांकडनं सुद्धा असेल, सुप्रियाताईंकडनं असेल, अजितदादांकडनं असेल, काकींकडनं असेल, सुनीता काकींकडनं, कारण का हे सर्व राजकारणात आहेत आणि मग आमच्यासारखे जे पुढची पिढी आहे याच्याकडनं सुद्धा प्रयत्न राजकीय दुराव्याला कमी व्हावात यासाठी तसे खूप प्रयत्न सुरुवातीला झाले नव्हते. पण परिवार हा एक राहायला पाहिजे ही आपली महाराष्ट्राची संस्कृती, देशाची संस्कृती, याच्यासाठी परिवाराच्या दृष्टिकोनातून प्रयत्न एकत्रित येण्याचे झाले होते. जसं लग्नाला भेट देणं, सहभाग घेणं, आनंदात सहभाग घेणं, ह्या सगळ्या गोष्टी परिवाराकडनं तिथं झाल्या होत्या. राजकीय दृष्टिकोनातून काय घडलं, कसं घडलं हे 9 तारखेनंतर आपल्या सर्वांसोबत आम्ही नक्कीच पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. आज याच्यामध्ये बातम्या देखील आलेल्या आहेत आणि आता राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. पार्थ पवार यांच्या जागेचा त्या ठिकाणी विचार सुरू आहे का? ती जागा कुठे हेच मला तिथं माहीत नाही आणि काय या बाबतीत चर्चा चालू आहे ही मला माहीत नाही. आणि गेले काही दिवस न मीडिया चॅनल आम्ही बघतोय न पेपर वाचतोय, त्यामुळे खरंच काय घडलं हे आत्ता तरी माहीत नाही. पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कधीही बोलत असताना मोगम बोलून चालणार नाही. त्यामुळे 9 तारीख होऊ द्या, सगळे विषय समजून घेतो, मग स्पष्टपणे कुटुंब आणि राष्ट्रवादी एक नातं आहे आणि राष्ट्रवादी दादांची वेगळी असली तरीही राष्ट्रवादीचा अध्यक्ष पवार कुटुंबियाकडे राहायला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय की राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच अशी मागणी देखील आमदारांनी केलेली आहे. तुम्ही समजून घ्या की उपमुख्यमंत्री पद सुद्धा आणि त्या राष्ट्रवादीचे मुख्य पद जे देशाचे प्रमुख हे पवार परिवाराकडेच आणि सुनित्रा काकींकडेच राहावं अशी आमची सुद्धा त्या ठिकाणी इच्छा आहे. फक्त या गोष्टी आम्हाला या दुःखद काळामध्ये बोलता येत नाही, एवढंच त्यातलं त्या ठिकाणी फरक. आणि लोकप्रतिनिधी हे आमदार असतात, आमदार लोकांच्या आशीर्वादाने मतातून त्या ठिकाणी निवडून येत असतात. त्यांनी ती इच्छा त्यांच्या पक्षामध्ये व्यक्त केली असेल तर 30 हा आकडा मेजॉरिटीचा आकडा आहे. आणि त्याच्याचबरोबर त्यांचे जे सर्व पदाधिकारी आहेत जे मला कळालेलं आहेत, ज्याच्यात विविध सेलचे अध्यक्ष असतील, त्यांनीसुद्धा सुनित्रा काकींचंच नाव पुढं केलं असेल. त्यामुळे कुणीही कितीही काय प्रयत्न केले तरी आमदारांचं म्हणणं, परिवाराचं म्हणणं, पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आणि लोकांचं, महाराष्ट्रात तमाम लोकांचं म्हणणं हे कुणीही डावलणार नाही. त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटतंय की काकीच तिथं त्या पक्षातले प्रमुख राहतील. तुम्ही एक ट्विट केलं होतं, रोहित शेट्टी के घर पे 4 राउंड फायरिंग हुई थी, लेकिन उपमुख्यमंत्री शपथ घेतली आहे काकींनी, त्यानंतर तुमचं काय बोलणं झालं त्यांच्याशी किंवा एक कुटुंबीय म्हणून तुम्ही काय बोल, एक ट्विट केलं होतं तुम्ही? नाही, आज मी जे काही ट्विट केलं त्याच्याबद्दल थोड्या वेळापूर्वी मी बोललोच, त्याचं मी वक्तव्यसुद्धा केलं. अजितदादा कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी विमानाली येत असताना दुर्दैवी ही घटना घडली. अजितदादांसाठी कार्यकर्ते फार महत्त्वाचे होते. तुम्ही बघितलं असेल पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी फार मनापासून कार्यकर्त्यांसाठी प्रचार केला होता. आज जिल्हा परिषदचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दादा ज्यांच्यासाठी झटत होते, ज्या विचारासाठी झटत होते, त्या विचाराला पाठिंबा मतदार बंधू आणि भगिनींनी द्यावा अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि त्याची श्रद्धांजली, म्हणजे अजितदादा एक फार मोठे राजकीय नेते असल्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं आणि राजकीय दृष्टिकोनातून आदरांजली आणि श्रद्धांजली द्यायचं झालं तर हीच ती वेळ असं या ठिकाणी मी सांगतो. विलिनीकरणाचं स्टेटस काय आता सध्या? या बाबतीत कुठंच काही चर्चा झालेली नाही आणि शेवटी परिवार म्हणून चर्चा होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. राजकीय दृष्टिकोनातून त्यांच्या पक्षामध्ये जे प्रमुख आहेत ते प्रमुख त्यांच्या लेवलला त्यांचे जे कुठले प्रयत्न असतील ते तिथं करत असतील नसतील हे मला तरी सांगता येणार नाही.
पण मला असं वाटतं की एकदा 9 तारीख होऊ द्या, मग परिवारामध्ये सुद्धा आम्ही एकदा चर्चा करून बघू, पण आतापर्यंत चर्चा झालेली नाही. विलिनीकरण व्हायला पाहिजे. तुमच्या समोरच्या पक्षातल्या नेत्यांच्या बोलण्यावरून तरी वाटत नाही की विलिनीकरणाचा मुद्दा ते बोलतात, कारण प्रत्येक जण त्याला बगल देतोय. यावरून तुम्ही काय अर्थ काढता? याला जोडून तुम्हाला वाटतं व्हावं विलिनीकरण? हे बघा 13 दिवस होऊ द्या, 9 तारीख ही फार महत्त्वाची आहे आणि त्यानंतर मग स्वतः सुनित्रा काकी बोलतीलच ना. काय शेवटी सुनित्रा काकी या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत अजितदादांच्या जागेवर आणि त्या काळची ती वेळ असल्यामुळे त्यांना सर्व आमदारांनी, सर्व लोकांनी, आम्हीसुद्धा तिथं पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काकी जेव्हा बोलतील त्यानंतरच याच्यावर आपल्याला खूप जास्त स्पष्टपणे बोलतो. तुम्ही सातत्यानं सांगता आहात की 9 तारखेनंतर बोलूया. तुमची पत्रकार परिषद नेमकी कुठं होणार आहे त्या संदर्भात सांगा, कारण अनेकांना त्या संदर्भात जाणून सगळ्या महाराष्ट्राला उत्सुक. नाही, जेव्हा केव्हा काय असेल तेव्हा अजून घरच्यांची परवानगी त्या बाबतीतली मी घेतलेली नाही. मी नेहमी तुम्ही बघितलेलं आहे फार स्पष्टपणे तिथं बोलतो, जे वाटतं ते बोलतो आणि तेच बोलण्यासाठी माझीसुद्धा इच्छा आहे. ती 13 दिवस झाल्यानंतर म्हणजे 9 तारखेनंतर झाली, परवानगी मिळाली, घरच्यांनी ओके सांगितलं, पार्टीचे पण काही मुद्दे असल्यामुळे त्यांनी ओके सांगितलं, ती मुंबईत होईल असं मला वाटतं. अर्थ खातं दिलं नाही, बाकीची खाती सगळी दिली तर अर्थ खातं दिलं नाही भाजप. 9 तारखेनंतर बोलूया.